प्रेम जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान। मी संजय गाडे माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून कामकाज करतो। नुकतेच भारत देशाच्या सर्वोच्च न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांवर जो सनातनी जातीवादी वृत्तीने भ्याड हल्ला केला, हा हल्ला फक्त गवई साहेबांवरती नसून भारत देशाच्या सर्वोच्च स्थानावरती म्हणजे संविधानावरती हल्ला आहे असं आमचं मत आहे। सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे। क्रांतिवीरांना आणि क्रांतिकारकांना जन्म देणारा आणि क्रांती घडवणारा हा सातारा जिल्हा आहे। याच जिल्ह्यामध्ये शिवरायांची राजधानी शिवरायांचे राजगादी, तर याच जिल्ह्यामध्ये भीमाई भूमी आहे। याच जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शिक्षणाला सुरुवात केली। उठाव हा नेहमी याच जिल्ह्यातून होतो, म्हणून तर म्हणतात हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला। प्रत्येक वेळी म्हटलं जातं त्याचं कारण हे आहे, गवई साहेबांवर जो हल्ला झाला त्याचं प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे। आतापर्यंत आमच्या बहुजन वर्गाच्या माता भगिनी नागवल्या नासवल्या, आम्ही निषेध केला। नितीन आगे खून प्रकरण झालं, आम्ही निषेध केला। खैरलांची सारखे मुर्दे पाडले, आम्ही निषेध केला। मांगाचा नवरदेव घोड्यावरती बसला म्हणून त्याला मारहाण झाली, आम्ही निषेध केला। चर्मकाराचा नवरदेव देवळात पाया पडायला गेला म्हणून त्याला मारहाण केली, आम्ही निषेध केला। दिल्लीसारख्या जंतर मंतर मैदानावरती संविधानाच्या प्रती जाळल्या, आम्ही निषेध केला। अगदी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेबद्दल गरळ ओकले, आम्ही निषेध केला। शिवाजी महाराजांची बदनामी केली, आम्ही निषेध केला। म्हणजे आज अखेर आम्ही फक्त निषेधच करत आहोत, पण आता हे थांबवलं पाहिजे। कारण देशाच्या सर्वोच्च न्यायालयावरती हल्ला म्हणजे देशामध्ये कुठल्याही प्रकारची लोकशाही जिवंत राहिलेली नाही, हे आमचं ठाम मत झालेलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जुमलेबाजी करून कितीही त्याच्यावरून सारव करत असले तरी सुद्धा जे प्रशासकीय यंत्रणे कारवाई करायला पाहिजे ती कारवाई अद्याप झालेली नाही। म्हणजे हा हल्ला सरकार पुरस्कृत आहे का, भाजप पुरस्कृत आहे का, हा संशय निर्माण झालेला आहे। आणि या गोष्टीला जसं उत्तर द्यायचं म्हणून मराठ्यांच्या राजधानीतून भीमाई भूमीतून 35 आंबेडकरवादी संघटना, संविधान प्रेमी समतावादी मानवतावादी 35 संघटना एकत्र येऊन येणाऱ्या सोमवारी 13 ऑक्टोबरला संविधान संघर्ष मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। आणि संविधान संघर्ष मोर्चामधून आम्ही फक्त निषेध नोंदवणार नाही, तर जातीयतेच्या उतरंडी मांडणाऱ्या वर्ण व्यवस्थेमध्ये उच्च नीचतेचा भेदभाव करणाऱ्या या सनातनी वृत्तीला ठणकावून सांगणार आहे की आता बस झालं, आता आम्ही निषेध नोंदवणार नाही। पुन्हा एकदा भीमा कोरेगाव घडवण्याची आमची ही पूर्वतयारी सुरू झालेली आहे। कारण आम्ही निषेध नोंदवत गेलो, तुम्ही आमच्या जखमीवरती मुतत गेला, सहनशीलतेचा अंत झाला। म्हणून आता घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे। आणि या सनातन वृत्तीला जशा तसं उत्तर देणं काळाची गरज आहे। म्हणून येणाऱ्या सोमवारी 13 ऑक्टोबरला संविधान संघर्ष मोर्चामध्ये सातारा जिल्ह्यातल्या तमाम बहुजन वर्गानं लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हावं आणि या सनातनी वृत्तीला ठणकावून सांगायचं आहे की आत्ता खऱ्या अर्थानं आम्ही निषेध नोंदवत नसून रिपब्लिकन रेव्होल्युशनला सुरुवात झालेली आहे, रिपब्लिकन क्रांतीला सुरुवात झालेली। आणि ज्या वेळेला आम्ही क्रांतीला सुरुवात करतो त्या वेळेला क्रांती घडते, हा आमचा इतिहास आहे। याची नोंद त्यांनी घ्यायची आहे आणि ही नोंद त्यांना दाखवून देण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या बहुजन वर्गानं पै पाहुणे नातेवाईक सगळे सोयरे मित्रमंडळी घरातल्या कुटुंबासह सगळ्यांनी अंग झाडून बाहेर पडून या मोर्चाचं प्रत्येकानं नेतृत्व करावं अशी विनंती करतो, रजा घेतो। जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान।